पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिस्टर अल्वानी, आय एम व्हेरी शुअर काल यश बरोबरची तुमची मीटिंग सक्सेसफुल झाली। तुमच्याबरोबर नाही झाली मीटिंग? ओह, आय एम सो सॉरी। नाही, माझंच काहीतरी कन्फ्युजन झालं बहुतेक। आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू। थँक्यू। काय झालं मॅम? माझा संशय खरा ठरला। मी आमच्या सगळ्या जुन्या क्लायंट्सना, पार्टनर्सना फोन केलेत। काल रात्री यश त्यांच्या कुणाही सोबत नव्हता। म्हणजे मॅम, यश सर खोटं बोलून कुठे गेले होते? येस, यश खोटं बोलला। असं काय आहे की ज्यामुळे यशला खोटं बोलावं लागतंय? असं कोण आहे ज्याच्यामुळे यशला खोटं बोलावं लागतंय? कोणाला भेटायला गेला होता यश खोटं बोलून? मेहताज। येस, इट्स मेहताज। अनुबे, काय झालं रितेश भाई? काय चाललंय तुझं? काय करायचंय तुला? काय झालं रितेश भाई? कशाबद्दल बोलताय? तुला हे लग्न करायचं नाही, बरोबर ना? तुझ्या समोर त्या मुलाचा फोटो ठेवला ना काकाजींनी, तेव्हा तुझा चेहरा रीड केला मी अनुबेन। मला कळतं तुला हे अजिबात आवडलेलं नाही अनुबेन, खरं आहे नाही? अनुबेन स्पष्ट सांग ना, मग तुझ्या मनात लग्न करायचं नसेल, त्या पोराबरोबर लग्न करायचं नसेल तर स्पष्ट सांग ना। करिअरवर लक्ष दे, बिझनेस मध्ये ध्यान आपण हे लग्न। तुझ्या मनात दुसरं काय चाललंय? दुसरा कोणी आहे तुझ्या मनामध्ये? अनुबेन, तसं असेल तर सांग, हीच वेळ आहे, स्पष्ट सांग। हा, तुला जमत नसेल तर मला सांग, मी बात करतो काकाजींशी, पण सांग अनुबेन। पण अनुबेन, मोठा भाऊ म्हणून सांगतो, आपल्याला जो माणूस आवडत नाही, आपल्याला जो पटत नाही, त्याच्याशी जबरदस्तीने लग्न करणं म्हणजे आयुष्याची बर्बादी आहे अनुबेन। अनुबेन, मला तुझी काळजी वाटते। आय केअर फॉर यू। मला माझ्या छोट्या बहिणीची काळजी वाटते ना अनुबेन, म्हणून विचारतोय। काय आहे ते सांग ने, मला स्पष्ट सांग ना। हा, हे बघ, तुला नसेल करायचं लग्न तर स्पष्ट बोल माझ्याशी, मी काहीतरी करतो। पण असं, हे बघ, मी माझ्या बहिणीला, छोट्या बहिणीला असं उदास नाही बघू शकत, प्लीज। तुमचं म्हणणं खरं आहे रितेश भाई। माझं करिअर माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे। मला आपला हा बिझनेस वाढवायचा आहे। नाही, मी बोललो ना, मला माहिती होतं तुझ्या मनात दुसरं काहीतरी चाललंय, ते सांग मला काय ते अनुबेन, बोल। पण रितेश भाई, या सगळ्याहून महत्वाचे आहेत मला माझे पप्पा। आजपर्यंत मी जे मागितलंय ना, ते सगळं दिलंय माझ्या पप्पांनी मला। कधी कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही मला। आणि आज आता एवढी छोटीशी गोष्ट ते मागताय तर मी त्यांना देऊ नाही शकत। आणि आय एम शुअर माझ्या पप्पांनी जर काही विचार केला असेल ना, तर तो योग्यच असेल। अरे पण अनुबेन, तुला स्वतः। रितेश भाई, आय एम सॉरी, बट आपण या विषयावर नको बोलूया आता। मला तुझी काळजी कळतीये, पण पप्पा जे काय ठरवतील ते मान्य आहे मला।
शेफाली, काय करताय तुम्ही? माझं ऐका, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तुम्ही का उगीच टोक गाठताय? तुम्ही खरं काय ते सांगा, मग मी टोक नाही गाठणार. खरं काय ते म्हणजे मी खोटं बोलतच नाहीये. तुम्ही माझ्यावरती थोडा विश्वास तर ठेवा. तुम्ही समजताय तसं काही नाही हो शेफाली. तुम्ही खोटं बोलताय ना, याचे सगळे पुरावे आहेत माझ्याजवळ. त्याचं काय? ऐका, हे बघा, मी ऐका ना, इकडे बघा ना, मी इकडे बसलोय ना, मी तुमच्याशी खोटं बोलत नाहीये हे नक्की. पण नक्की काय ते मी आत्ता सांगू शकत नाही हेही नक्की. थोडं कन्फ्युजिंग होतंय का हे? डोंट वरी, आपण खोटं बोलताना होतच. मी खोटं बोलत नाहीये शेफाली. ही अंगठी आधी घाला तुम्ही. तुम्ही पण शेफाली, हे बघा, मी खोटं बोलत नाहीये हे नक्की. पण ऐका, जे घडलंय ते सांगायची वेळ आली ना की मी तुम्हाला नक्की सांगेल. प्लीज हे परत घ्या, प्लीज. ठीक आहे, मग आपणही आपल्या रिलेशनचा विचार तेव्हाच करू. शेफाली, मी तुम्हाला परत सांगतो, टोक गाठू नका. हे बघा, माझ्याही न आता प्रेम करणारा एक मर्यादा आहे. एका पॉइंट नंतर मी तरी काय बोलणार? मी तुमच्याशी का खोटं? या मॅडम, या बसा. साहेब येतीलच एवढ्यात. डी मेहतास, चौधरींचे रायव्हल्स से मी. तू कुठे आलीयस आणि का आलीयस हे लक्षात आहे ना तुझ्या? तुला इथे त्यांच्याशी गोड बोलून यशचं सिक्रेट काढून घ्यायचंय. ओके? हॅलो मिस्टर मेहता. जय श्रीकृष्ण. थँक्यू. आपण मी सिम्मी चौधरी, जगन्नाथ चौधरींची मोठी सून. म्हणजे ही अनुसाठी आली तर बघ, माझ्याकडे काय काम काढलं? काम म्हणजे मिस्टर मेहता, मी चौधरींचा बिझनेस जरी सांभाळत असले तरी मी आता प्रोफेशनल कामासाठी इथे आली नाहीये. ऍक्च्युली चौधरींची मोठी सून म्हणून मला काही गोष्टींची माहिती हवी होती, ती घ्यायला आले. कसली माहिती? आणि माझ्याकडे? प्लीज 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 डोंट गेट मी रॉंग. मी तुम्हाला आत्ताच म्हणाले की मी प्रोफेशनल कामासाठी आली नाहीये. पर्सनल काम आहे माझं. मला आमच्या यशवर्धनच्या बाबतीत काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. ऑक्शन झाल्यापासून खूप बदललाय तो. मी क्वाईट ऑनेस्टली वेड्यासारखंच वागतोय. काय घडलंय काय त्या ऑक्शनच्या ठिकाणी? किंवा तो इथे आला होता तेव्हा काही बिघडलंय का? बरं झालं तुम्ही आलात मिसेस चौधरी. मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला असं घुमवून बोलता येत नाही आणि आवडतही नाही. येस प्लीज प्लीज बोला ना. तुमच्या मुलावर संस्कार करायला तुम्ही विसरलात की काय? कसं वागावं, कसं बोलावं हे जगन्नाथ चौधरींनी शिकवलं नाही वाटतं त्याला. एक नंबरचा मवाली आणि गुंड मुलगा आहे तो. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? मारणे, धमकावणे, रात्री अपरात्री घुसून. काय रात्री अपरात्री? मिस्टर मेहता, काय रात्री अपरात्री? काय केले माझ्या यशने? रात्री अपरात्री आमच्या घरात घुसून मला आणि माझ्या पुतण्याला मारहाण करणे, धमकावणे हे शिकवलं तुम्ही त्याला. म्हणजे काल रात्री पण तो? मला जे सांगायचं होतं ते सांगितलं मी तुम्हाला. त्यातून काय बोध घ्यायचा आहे तो तुम्ही घ्याच. पण तुमच्या पुतण्याने, यशवर्धनने आम्हाला खूप डिस्टर्ब केलंय.
मला आता यावर जास्त चर्चा नकोय. ओके 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 मिस्टर मेहता. हो गॉड, या म्हाताऱ्याचं एवढे शांतपणे ऐकूनही मला हवी ती माहिती मिळतच नाहीये. So I feel this partnership is going to be extremely beneficial for both the companies. Having said that, Samir, मग माझं धडपडत अडखळत ततपप करत तिला प्रपोज करणं, तिने रोज नवीन नवीन रेसिपी शिकवून मला छान छान खाऊ घालणं, माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी निशा नावाच्या अस्तित्वात नसलेल्या मुलीचा मला मेसेज येऊन मला धमकावणं आणि मग माझी झालेली पंचायत. अरे थांब थांब, थोडं हळू सांग ना. किती फास्ट सांगतोस तू. काय पुढे सांग. माझी झालेली पंचायत, पुढे काय? आर यू ऑल राईट? मी ओके. काय झालं? मी जे आता डिक्टेट केलं ना तुला, ते जरा वाच प्लीज. ऐक, मी घाबरत ततपप करत तिला प्रपोज करणं, माझ्यासाठी तिने रोज वेगवेगळ्या रेसिपी करणं, माझ्या एंगेजमेंट मध्ये अस्तित्वात नसलेल्या निशा नावाच्या मुलीने मला मेसेज करून धमकवणं आणि माझी झालेली पंचायत. हे मी लिहिलंय. आर यू स्टिल ऑल राईट? हा, मी ओके. पण ते शेफाली अजून चिडली आहे का? म्हणजे ते कॉफी मग, लिपस्टिक मार्क वगैरे ते अजून तिच्या डोक्यातनं गेलं नाहीये? मी बोलतो तिच्याशी. नको यश, ऐक माझं. गोष्टी जितक्या लवकर क्लिअर होतील ना समीर, त्रास तितकाच कमी होतो. नाही बरोबर आहे, पण यश अरे तू हे सांगण्यात कम्फर्टेबल नसशील तर. आय एम फाईन समीर, आय एम फाईन. ओके, माझ्यामुळे जे बिघडलंय ते मला नीट करायलाच हवं, नाही तर उगाच खूप उशीर होईल. I'll do it. Okay. मिस्टर मेहता, आय नो तुम्ही तुमच्याकडे असलेली सगळी इन्फॉर्मेशन मला दिली, पण तरी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काल रात्री यशवर्धन इथे आला होता का? त्याचं काही भांडण झालं का तुमच्याशी? आय मीन, काल रात्रभर यशवर्धन घरी आलेला नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारते. तुम्हाला काही बोलला नाही? तसं बोललाय तो, थोडं थोडं. काय बोलला? थोडं थोडं? मिस्टर मेहता, यशवर्धन माझ्याशी सगळं बोलतो, पण काल जरा दमला. मी सांगतो ना खरं काय ते. येस प्लीज. तुमच्या पुतण्याने तुम्हाला काही सांगितलेलं नाही, काही बोलून दाखवलेलं नाही, बरोबर ना? काय गंमत आहे ना. म्हणजे काल काय घडलं हे विचारण्यासाठी तुम्ही इथवर आलात, पण तुमच्या पुतण्याने तुम्हाला काहीही सांगितलं नाही, तर मी तुम्हाला का म्हणून सांगू काही? असं नसतं मिसेस चौधरी. आपल्या फॅमिलीची माहिती अशी आजूबाजूला काढायची नसते. कॉपी तुम्ही घेतली नसेलच, ती घ्या आणि निघा. जमलं तर तुमच्या लाडक्या पुतण्याला आवरा, नाहीतर इकडे. सर नाही सर, जोपर्यंत ते खरं काय ते सांगत नाही ना तोपर्यंत नाही बोलणार आहे मी त्यांच्याशी. बस इकडे, बस त्या शेजारी. मला नाही बसायचं त्यांच्या शेजारी. एक मिनिट, मलाही बसायचं नाही तिच्या बाजूला. एक मिनिट, तुझं काय चाललंय? तू बस ना शांतपणे. बसलायस ना ऑलरेडी? हा ठीक आहे. शेफाली, काय बालिशपणा चाललाय हा? कुठल्या तरी मग वर लिपस्टिकचे मार्क्स मिळाले, 1-2 केस मिळाले, तुला लगेच वाटायला लागलं की समीरचा अफेअर आहे. म्हणजे असा काहीतरी संशय घेऊन संबंध तोडणे इतकं तकलादू आहे का तुमचं नातं? माझ्याकडून नाहीये सर, पण त्यांच्याकडून आहे. असं जर नसतं तर काल जे काही घडलं ते त्यांनी सांगितलं असतं ना मला, असं लपवलं नसतं. अगं काही लपवलेलं नाहीये त्याने तुझ्यापासून. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मी सांगतोय ना तुला. सर माझा यांच्यावर विश्वास आहे, पण यांनी माझा विश्वास तोडलाय.
काही काही बोलायला काही सांगायला जाऊ नको, सगळा गोंधळ होईल. गप्प बस. गोंधळ होईल तो मी निस्त्रीन. ओके शेफाली, काल ऑफिसमध्ये कुठल्याही मुलीबरोबर समीर नव्हता. काल रात्री इथे ऑफिसमध्ये एका मुलीबरोबर मी होतो. मी तुझे वेफर्स मी खाल्ले, कॉफी सॅशे मी संपवली. ओके, ती लिपस्टिक माझी नाहीये, माझ्याबरोबर जी मुलगी होती तिची आहे. ओके, तुम्ही आणि एका मुलीसोबत? शक्यच नाही सर. काय म्हणजे हसायला काय झालं? काही नाही सर, बघतीये एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला कसं कव्हर अप करतोय ते. बघितलं सर, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना तर मी विश्वासही ठेवला असता. पण मला माहितीये ना की तुम्ही माझ्या मैत्रिणीशिवाय, नेहाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुलीचा स्वप्नातही विचार करू शकत नाही. खात्री आहे मला. जाऊ द्या ना सर, मला नाही ऐकायचंय. तुला नेहाची शपथ आहे तू बाहेर गेलीस तर? सर, भांडण माझ्यात आणि समीर सरांमध्ये आहे ना. तुम्ही नेहाला का मध्ये आणलं? मी नेहाची शपथ का घातलीत सर? ठीक आहे, आता नेहाची शपथ घातली म्हणून मी थांबते. पण मग आता मला सगळं जाणून घ्यायचंय. मला त्या मुलीशीही बोलायचंय आणि काय खरं खोटं ते माझं माझं मला करायचं. ठीक आहे, ठीक आहे, तू बोल त्या मुलीशी. ओके, मी फोन लावतो, तू बोलून घे त्या मुलीशी. ऐक ना, मी तुला काय म्हणतोय, तू नको ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडू. तिला जे काही समजायचं ना ते समजू दे. काय गोंधळ तिच्या डोक्यात तू तसं राहू दे. काही होणार नाहीये त्याच्याने. ऐक माझं तू. असू द्या ना सर, ते एक्सेप्ट करतायत ना, मग कशाला तुम्ही उगाच त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय? अरे यार, आपण केलेली चूक मान्य करण्यात हिम्मत लागते सर. प्रत्येकाला जमत नाही ते. असू द्या सर, नाही जमणार. का नाही जमणार? त्याला जमेल. त्याला आणि त्याला जमायचं काय? त्या बिचाऱ्याची काही चूकच नाहीये, कशाला जमवून घेणार आहे तो? आणि शेफाली, मी त्या मुलीला आता फोन लावतोय, तू बोलून घे. जे काय उद्या कळायचंय ते आज कळेल ना. इट्स ओके, इट्स ओके, आय विल हँडल इट. मी त्या मुलीला फोन लावतोय शेफाली, बट आय वॉन्ट यू टू प्रॉमिस मी की तिला बघितल्यानंतर तू ओव्हर रिॲक्ट करणार नाही. हा, ओव्हर रिॲक्ट नाही करायचं. ते जमणार आहे होय? प्रॉमिस सर, प्रॉमिस. मिस्टर यशवर्धन,